नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आज आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा जो विषय असेल किंवा आजचं जे लेक्चर असेल आपल्यासाठी आगामी 2025 मध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या विविध ज्या परीक्षा असतील, ज्या सरळ सेवेच्या माध्यमातून जसे की तलाठी भरती 2025 ची असेल, मुद्रांक विभाग असेल, टीईटी असेल, नगर परिषदेच्या संदर्भातल्या काही परीक्षा असतील, MIDC, DMER असेल व इतर सरळ सेवेच्या विविध परीक्षा ज्या TCSच्या माध्यमातून घेतल्या जातात आणि त्याचा तुम्ही सर्वजण अभ्यास करतात. तर टिक्कर मराठी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण विविध अशा स्पर्धा परीक्षेसाठी आगामी होणाऱ्या परीक्षांच्यासाठी विविध विषय ह्या वेगवेगळ्या एक्सपर्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि त्यातलाच आजचा महत्त्वाचा विषय असेल सामान्य ज्ञान, ज्यातील आपण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत आणि याचं नक्कीच विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना खूप सारा त्या प्रश्नांचं आणि त्या स्पष्टीकरणाचं इतर विषयांचाही फायदा होईलच. ज्याआधी आपल्याला आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी प्लॅटफॉर्म आपण जे आता त्या माध्यमातून हे विविध विषय अभ्यासतो आहोत, तर त्याचं जसं की आपल्याला आगामी होणाऱ्या परीक्षांसाठी खूप सारा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्र आपण नवीन असाल तर आपलं हे टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्रामवर देखील व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला ज्या लिंक्स असतील इतर लेक्चर्सच्या देखील त्या मिळत राहतील. तर चला तर विद्यार्थी मित्र आपण लेक्चरला सुरुवात करूयात. आजचा पहिलाच प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न दिलाय, सतीश धवन स्पेस सेंटर भारतात कोठे आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. तर भारताच्या अंतरिक्ष क्षेत्राच्या विषयीचा हा क्वेश्चन आहे की ज्यामध्ये विचारलाय सतीश धवन स्पेस सेंटर भारतात कोठे आहे. ए श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश, बी दिलंय चेन्नई तामिळनाडू, सी दिलंय कोची केरळ दिलंय, डी दिलंय आपल्याला हैदराबाद तेलंगणा दिलंय. सो ह्या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे, आपण त्याचं विश्लेषण देखील करणार आहोत की ह्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आपण समजून घेणार आहोत. हा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. ओके. जसं की आपल्याला स्पेसच्या संदर्भामध्ये अभ्यास आहे, आपलं जे अंतरिक्ष क्षेत्र आहे आज देशामध्ये विविध अशा आपल्याला विकासात्मक गोष्ट म्हणजे स्पेस असेल, ते हवामान खातं असेल, कृषी खातं असेल, आपलं इतर काही विभाग असतील डिफेन्स रिलेटेड, फॉरेस्ट रिलेटेड असेल, ॲनिमल हॅजबंड्री आणि इतर विभाग असतील की ज्याला कुठे ना कुठे एखादं हेडक्वार्टर आणि काही ना काही त्याच्या संदर्भातल्या ज्या रिसर्च स्टेशन असतात. सो श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशामध्ये आहे. तर आपलं जे काही इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था, ज्याची स्थापना 1969 मध्ये झाली आणि त्याचं जे मुख्यालय आहे बँगलोर कर्नाटक राज्यात. ओके, कर्नाटक. आणि त्याचं जे आपण जे खऱ्या अर्थानं जे बोलतो आपण की सतीश धवन स्पेस सेंटर जर विचारलं आपल्याला, ते लॉन्चिंग पॅड की जिथून रॉकेट लॉन्च केलं जातं किंवा एखादं सॅटेलाइट लॉन्च केलं जातं, अशा ठिकाणाचा जर उल्लेख केला आपल्याला तर ते श्री हरी कोटा. तिथून आपल्याला PSLV व GSLVच्या माध्यमातून आपल्याला सॅटेलाइट लॉन्च होत असतात. रॉकेट जसं पॉलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, जिओ सायनोकेल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. जसं लास्टला आपण मंगळयान मोहीम बघितली, त्यानंतर चंद्रयान 1 असेल, 2 असेल, आता 3 असेल, चंद्रयान 3, विक्रम लँडर आणि त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा जगातला पहिला देश झालाय भारत आणि चंद्रावर जाणारा भारत हा चौथा देश. सो अशा विविध मोहिमा आपल्या इस्रोच्या माध्यमातून होत असतात. सो म्हणून ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. चला आपण पुढचा प्रश्न अभ्यासणार आहोत. गंगा नदीचा उगम कोठे झाला आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. भूगोलातला हा प्रश्न आहे की जिथे आपल्याला ऑप्शन मध्ये उत्तराखंड दिले, बी राजस्थान दिलंय, सी उत्तर प्रदेश दिलंय, डी जम्मू व काश्मीर दिलंय.
सो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. याचं आहे ए, उत्तराखंड राज्यातनं गंगा नदीचा काय झालाय, उगम झालाय, तो पण आपण समजून घेऊया. आता गंगा नदीचा जो उगम आहे, तो उगम जो आहे तो गंगोत्री, उत्तर काशी जिल्हा, हे ठिकाण येतं, उत्तराखंड राज्य येतं त्याचं, उत्तराखंड राज्य, उत्तराखंड. आता ज्यावेळेस ती गंगोत्री या हिमनदीत गंगोत्री इथून जसं की आपल्याला उगम आहे, पण एक अलकनंदा असेल महत्वाची, अलकनंदा, व एक जी वितरिका आहे त्याची भगीरथी, भगीरथी. सो अलकनंदा, भगीरथी ह्या पुढे जाऊन त्या ठिकाणी हे जे स्थान आहे देवप्रयाग, देवप्रयागला येऊन मिळतात. अलकनंदा असेल, भगीरथी असेल, आणि त्यानंतर पुढचं जे नामकरण आहे ते आहे गंगा. ओके, पुढचं जे नामकरण आहे ते आहे गंगा. गंगा हे नाव पडत असतं. मग हीच गंगा नदी पुढे जसं की उत्तराखंड मधनं निघाली, पुढे जाऊन ती उत्तर प्रदेश, बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, आणि सर्वात मोठा जगातला त्रिभुज प्रदेश ती त्या ठिकाणी सुंदरबन म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्याच्या जवळ अगदी, आणि तिथून ती बंगालच्या उपसागराला प्रवेशित होते. म्हणजे उत्तराखंड पासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत जवळपास 2525, म्हणजे एकूण लांबी जर विचारली आपण गंगेची, तर ती 2525 किलोमीटर एवढी लांब प्रवास करते. म्हणून आपल्या भारतातली सर्वात लांबीची प्रवास करणारी, या सर्वात लांबीची नदी विचारली तर गंगा आहे. त्यानंतर मग गोदावरी येते, भारतातली दुसऱ्या क्रमांकाची गोदावरी, जी आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांबीची नदी आहे. सो नद्या, शहरं असतील, धरणं असतील, त्यावरचे जलविद्युत प्रकल्प असतील, असे बरेच प्रश्न मागील ज्या प्रश्नपत्रिका आपण जर बघितल्यात विविध एक्झामच्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न ती विचारली गेलेली आहे. चला आपण पुढचा प्रश्न अभ्यासूयात. नेक्स्ट, मानवी शरीरात सर्वात जास्त पचन क्रिया कोणत्या अवयवामध्ये होते, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. सो याचं ए दिलंय मोठे आतडे, बी दिलंय यकृत दिलंय, सी लहान आतडे दिले, डी यापैकी नाही असेल. सो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी दिलंय, लहान आतडे. ओके, आता जी पचनक्रिया आहे, ओके, ह्युमन बॉडीमध्ये लहान आतड्यांच्या द्वारे त्या ठिकाणी ही होत असते, आणि त्याचद्वारे हे पुढे जाऊन त्या ठिकाणी आपण जे बोलतो की ते मोठ्या आतड्यांच्या मध्ये देखील रूपांतर होतं, आणि नंतर विस्ता असेल. सो याच्याद्वारे जसं की आपल्याला पचनक्रियेमध्ये एक प्रमुख भूमिका त्या ठिकाणी बरेचसे ऑर्गन त्या ठिकाणी निभावत असतात, की ज्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी लहान आतडे असतील, त्यानंतर मोठे आतडे असेल. पण याचं तर पहिलं सर्वात जास्त शब्द वापरलाय त्यांनी, त्याच्यामुळे याचं योग्य जे उत्तर असेल ते लहान आतडे आपल्याला सांगता येते. सो म्हणून त्या ठिकाणी ह्युमन बॉडीचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी जसं की याच्याही पुढे आपण याच्या दरम्यानच पॅनक्रियाज असतील, सो याच्याद्वारे देखील पचन क्रिया ही प्रॉपरली होत असते, आणि त्याद्वारे आपल्याला हा क्वेश्चन विचारलाय. तर योग्य उत्तर त्यांनी सर्वात जास्त विचारल्यामुळे काय, तर याचं उत्तर आहे सी, हे आपल्याला लक्षात ठेवता येते. चला पुढे बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरला जाणारा धातू खालीलपैकी कोणता आहे? ए निकेल दिलाय, बी टंगस्टन दिलाय, सी दिलाय आपल्याला जस्त दिलाय, त्यानंतर डी दिलाय आपल्याला शिशे दिले. ओके, हे चार ऑप्शन्स आपल्याला दिले. आता ह्या चारींच्या मध्ये अभ्यास करत असताना ह्या क्वेश्चनचा जे काही उत्तर आहे, योग्य उत्तर आहे ते आहे बी, टंगस्टन. ओके, सो आता हा ठिकाणी टंगस्टन हा पांढरा शुभ्र असा घटक असतो, आणि ज्याचा मेल्टिंग पॉइंट्स हा काय असतो, जास्त असतो. त्याच्यामुळे तो काय होतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या धातू वितळण ज्याला म्हणतो, की जो आपल्याला खास करून इलेक्ट्रिक बल्ब असेल याच्यामध्ये देखील टंगस्टन वापरतात. याच्या प्लस न जर गेलो, आपले जे काही वेल्डिंगचे वर्क्स असतात, वेल्डिंग वर्क, त्याच्यामध्ये देखील वापरला जातो, आणि मोठी जी काही अगदी वस्तू हत्यार असेल किंवा काही इतर वस्तू असेल जड, की ज्याद्वारे त्याच्यामध्ये देखील त्याचा वापर होतो. सो म्हणून टंगस्टन हे सर्वाधिक जास्त आपल्याला इलेक्ट्रिक बल्ब्स मध्ये त्या ठिकाणी वापरलं जातो. इव्हन असे वेगवेगळे धातू जे आहेत ते त्या ठिकाणी इथे त्या यांचा वापर केला जात असतो.
आता आपण इलेक्ट्रिसिटी म्हटलं की ज्याच्या वायरी तारा असतील त्याच्यामध्ये अल्युमिनियमचा देखील वापर आपण करतो, की जे बॉक्साईट पासून बऱ्यापैकी आपल्याला अल्युमिनियम जे आहे ते तयार केलं जात असतं. सो अशा पद्धतीने आपल्याला एकूणावच या महत्वाच्या अशा क्वेश्चनचं आन्सर देताना आपल्याला त्याचं प्रॉपरली एक एक कंटेंट जर माहिती असले वाचन तर आपल्याला ते सोपं जातं. चलो पुढे जाऊयात. नेक्स्ट पुढचा प्रश्न. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मागणाऱ्या समाजसुधारक कोण? ए सावित्रीबाई फुले, बी ताराबाई शिंदे, सी दिलंय अहिल्याबाई होळकर, डी दिलंय रमाबाई रानडे. सो आपल्याला ह्या 4 ऑप्शन्स मधनं योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. आता रमाबाई रानडे ह्या भारतीय समाज सुधारक म्हणून त्यांचं मोठं योगदान राहिलंय आणि त्यांनी खास करून स्त्रियांना शिक्षण देणे असेल म्हणजे स्त्री चळवळ आणि त्यातली शैक्षणिक चळवळ असेल. थोडक्यात शैक्षणिक चळवळीमध्ये त्या सक्रिय अशा त्यांनी सामाजिक कार्य मोठं असं केलंय. महिलांना शिक्षित करणे आणि शिक्षणाच्या संदर्भातलं योगदान त्यांचं मोठं आहे. देशातलं समाजसुधारक म्हणून त्या ओळखल्या जातात. सो सेवा सदन म्हणून सेवा सदन या संस्थेची देखील त्यांनी स्थापना केली. त्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य त्यांनी हाती घेतली आणि म्हणून अशा आपल्या भारतामध्ये सामाजिक चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या अशा अनेक समाजसुधारकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, जेणेकरून मागील प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला अशी बरीच प्रश्न विचारली गेली. सो योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे असते. नेक्स्ट बघूया आता. पुढचा क्वेश्चन बघूया. भारतीय उद्योग क्षेत्राचे जनक विचारलेत आपल्याला, फादर ऑफ द इंडस्ट्री. सो ए मध्ये दिलंय नारायण मेघाजी लोखंडे, बी जमशेदजी टाटा, सी कावसजी दावर, डी यापैकी नाही असं दिलंय आपल्याला. सो याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बी जमशेदजी टाटा. आपल्याला लक्षात घ्यावं लागेल भारतीय उद्योग क्षेत्राचे जनक. आता जमशेदपूर इथे देखील आपली जी भारतात स्टील इंडस्ट्री असेल, स्टील उद्योग असेल, त्यानंतर आपल्याला इतर जे उद्योग व्यवसाय असेल की हवाई वाहतूक असेल, त्यानंतरच्या काळात आता ऑटोमोबाईल सेक्टर असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता जे आर डी टाटा यांना जसं की पहिले पायलट देखील आपण म्हणतो. सो अशी बरीच ठिकाणी आणि त्यानुसार आपल्याला भारतीय उद्योग व्यवसायाचे पितामह म्हणून जमशेदजी टाटा यांचं नाव घेतलं जातं. त्यानंतर त्यांच्या पुढे जर आपण बघितलं दोराबजी टाटा असेल, टिस्कॉन, त्यानंतर रतन टाटा यांचं नाव घेतो, ज्यांना आता लास्टला मागे महाराष्ट्र शासनानं पहिला उद्योगरत्न पुरस्कार देखील रतन टाटा यांना देण्यात आला. सो म्हणून आपण पूर्ण टाटा परिवार बघितला आणि त्यानुसार आपल्याला ही जी काही नावं येत आहेत त्यातलं हा जो काही प्रश्न आहे त्याचं जे योग्य उत्तर आहे जमशेदजी टाटा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. भारताच्या पहिल्या महिला महापौर कोण? ऍक्च्युली याच्यात ऑप्शन थोडंसं हे झालंय. ठीक आहे, त्याच्या पुढचं आपण बघू. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगल आढळणारा विभाग कोणता आहे? ओके, आपण हा पुढचा प्रश्न बघतो. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगल आढळणारा विभाग कोणता आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. फॉरेस्ट बेस्ड क्वेश्चन हा विचारला गेलाय. सो आपल्याला बरेचसे असे आकडेवारी पॉप्युलेशन असेल, फॉरेस्ट असेल, खनिज असेल, असं थोडंसं काही ठिकाणी आपल्याला अपडेट देखील राहावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला चालू घडामोडीची जोड देखील द्यावी लागते, जेणेकरून आपल्याला अशी जी काही प्रश्न असतात ती सुटत असतात. आता इथं फॉरेस्टच्या संदर्भात विचारला गेलाय. ऑप्शन दिलीत ए विदर्भ, बी कोकण, सी मराठवाडा, डी दिले आपल्याला उत्तर महाराष्ट्र दिले. सो आपल्याला कमी जंगल विचारले. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं आपण आधी, कारण बऱ्याच वेळा आपण प्रश्न घाईगडबडीत जर त्याचं रीड केलं तर आपला प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाचायचं. इथे त्यांनी कमी जंगल दिलंय. सो सर्वात कमी जंगल क्षेत्र आहे मराठवाडा. ओके, मराठवाडा. सो इथे आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागावाईज हा प्रश्न आहे. प्रशासकीय विभागावाईज आपल्याला क्वेश्चन विचारला गेलाय. आता याच्यामध्ये सर्वात कमी जंगल असा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे मराठवाडा. पण आपल्याला सर्वात जास्त जर जंगलाचं प्रमाण विचारलं प्रशासकीय विभागानुसार, तर याचं उत्तर द्यायचं आपल्याला नागपूर प्रशासकीय विभाग.
नागपूर प्रशासकीय विभाग. पण आपल्याला जर जिल्हा विचारला, सर्वात जास्त जंगलाचं प्रमाण असणारा जिल्हा किंवा जिल्हे किंवा जिल्हा म्हणूयात आपण, सर्वात जास्त, हा इथं लिहितो बघा, सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात जंगल प्रमाण, जंगलाचं सर्वाधिक जास्त प्रमाण असणारा जिल्हा गडचिरोली. कोणता आहे? गडचिरोली हे उत्तर द्यायचं आहे. जे सर्वाधिक जास्त जर जंगलाचं प्रमाण आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला गडचिरोली. आणि सर्वात कमी महाराष्ट्रात जंगलाचं प्रमाण कमी असणारा जिल्हा विचारला तर त्याचं उत्तर द्यायचंय कमीचं लातूर, जे मराठवाड्यात आहे. सो म्हणून मराठवाड्यामध्ये सर्वात कमी जंगलाचं प्रमाण आहे. म्हणून राष्ट्रीय उद्यान वन्यजीवांची संख्या ही कमी, म्हणजेच वन्यजीव तर आहे थोडंफार काही ठिकाणी आपल्याला, पण राष्ट्रीय उद्यानाचं नाही. सो म्हणून आपल्याला सर्वाधिक जास्त राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव आणि वन्य प्राण्यांची संख्या, वृक्ष संपदा हे नागपूर प्रशासकीय विभाग म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया वगैरे भागात जास्त आहे. आणि भारतात विचारलं तर सर्वात जास्त जंगल हे मध्य प्रदेश राज्य आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट पुढचा प्रश्न. सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या वेळी लाठी चार्जमुळे कोणत्या नेत्याचा मृत्यू झाला असा प्रश्न विचारलाय. ए वासुदेव फडके, डी चंद्रशेखर आझाद, सी उमाजी नाईक आणि डी लाला लजपत राय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. आता बघा, सायमन कमिशन याची जी ब्रिटिशांनीच बरं का, ब्रिटिशांनी स्थापना केली होती, ज्याच्यामध्ये याची जी स्थापना आहे ती 1927 ला झालेली होती. आता याच्यामध्ये हा जो काही एक त्यांचा सायमन कमिशन हे गो बॅक आपण अशी देखील त्यावेळेसची मोठी घोषणा वगैरे आहे, इतिहासात आपण अभ्यासतो. सायमन कमिशन मध्ये झालं असं होतं की याचा मूळ उद्देश होता की जो 1919चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा घडून आणणे आणि त्याचं अजून तो प्रॉपरली म्हणजेच त्याचं सुधारणा घडून आणणे आणि त्यानुसार तो एक प्रॉपरली अजून पुढचं त्याचं कामकाज त्या माध्यमातून व्हावं अनेक अशा गोष्टी. सो त्याच्यामध्ये त्याचा जो आहे बऱ्यापैकी विषय हा घेण्यात आला होता. आणि म्हणून सायमन कमिशन ज्याची स्थापना ही ब्रिटिशांनीच केली होती 1927 साली, आणि ज्याच्यामुळे हे भारतीयांना काही गोष्टी मान्य नव्हत्या. सो त्याच्यामुळे अशा काही गोष्टी घडल्या त्यावेळेस. सो इथे हे बहिष्कार केला गेला सायमन कमिशन च्या याच्यावरती, या सगळ्या गोष्टींवर भारतीय म्हणजे त्यावेळेसचे क्रांतिकारक आणि इतर आपले जनरल, सो म्हणून त्यांनी बहिष्कार घातला गेला आणि याच्याचमुळे मग पुढे लाठीचार्जमुळे जो येतो लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. सो आपण हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूयात. भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य आपल्याला विचारलं या ठिकाणी. सो ऑप्शन दिलीत बघा, ए मध्ये राजस्थान, बी सिक्कीम, सी उत्तर प्रदेश आणि डी दिलाय आपल्याला महाराष्ट्र दिलाय. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी, सिक्कीम. भारतातील हे पहिले राज्य झाले, पहिले राज्य कशाच्या बाबतीत, सेंद्रिय शेतीच्या संदर्भात. याचं उत्तर आहे सिक्कीम. इंडियाज फर्स्ट ऑर्गॅनिक स्टेट सिक्कीम उत्तर आहे. आणि जगातलं जर विचारलं आपल्याला तर त्याचंही उत्तर सिक्कीमच आहे. सिक्कीम हे राज्य एक छोटस, तो ज्यांच्याकडे रासायनिक कंटेंट पदार्थांच्या वरती कृषी रिलेटेड बंदी आहेत आणि म्हणून एक सेंद्रिय शेतीचा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून तिथली कृषी पिकं असेल, फळ पिकं असेल, कडधान्य तृणधान्य असतील की जिथे हे ऑर्गॅनिक पद्धतीने व्हावं. आणि खूप चांगली गोष्ट आहे ना सिक्कीमने जर हा लढा उचललाय. इतर राज्यांनी देखील ते इतर राज्यांमध्ये देखील तसं व्हायला पाहिजे. कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विषयक आपण रासायनिक पदार्थ असतील किंवा इतर पेस्टिसाइड, विडीसाइड असतील यांच्या मोठ्या प्रमाणामुळे की जसं की वापर केल्यामुळे त्याचं सुपीकता जमिनीची जास्त प्रमाणात रासायनिक खतं वापरली गेली तर जी जमिनीची मातीची जी सुपीकता आहे ती कमी होत असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो याच्या संदर्भात सिक्कीम हे उत्तर आपल्याला देता येईल. पुढे जाऊया नेक्स्ट. ज्या शाखेत ऊर्जा, द्रव्य आणि ऊर्जा रूपांतर यांचा अभ्यास केला जातो त्यास काय म्हटलं गेलंय असं आपल्याला त्या शाखेचा उल्लेख केलाय, त्या ब्रांचचा उल्लेख केलाय की त्या ब्रांच मध्ये या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास होतो. ब्रांच कोणती ओळखायला लावली.
ए जीवशास्त्र, बी भौतिकशास्त्र, सी रसायनशास्त्र आणि डी हवामानशास्त्र. याचं योग्य उत्तर आहे भौतिकशास्त्र, फिजिक्स. ओके. भौतिकशास्त्रामध्ये या संपूर्ण गोष्टी, त्यात ऊर्जा असेल, द्रव्य असेल आणि इतर असेल, या संपूर्ण गोष्टीचा जो अभ्यास आहे त्या ठिकाणी आपल्याला कशामध्ये केला जातो? सो फिजिक्स असेल ज्याच्यामध्ये असेल. बाकी तर जीवशास्त्रामध्ये जीवशास्त्राचा अभ्यास, रसायनशास्त्र आपल्याला जे काही आपल्याला रासायनिक अभिक्रियापासून जे इतर गोष्टी असतील त्याचा संपूर्ण अभ्यास होतो. बाकी आपल्याला हवामानशास्त्र म्हणजे क्लायमॅटॉलॉजीचा अभ्यास करताना आपण पूर्णतः हवामानाचा अभ्यास केला जातो. आणि म्हणून भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा एनर्जी असेल, लिक्विड द्रव्य असेल, या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास आपल्याला भौतिक शास्त्रात केला जातो. पुढचा प्रश्न अभ्यासूया. भूदान चळवळीचे आद्यप्रवर्तक पुढीलपैकी कोण आहेत, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. आणि याच्यासाठी आपल्याला जी पर्याय दिली त्यातला पहिला पर्याय आहे सुंदरलाल बहुगुणा, बी जयप्रकाश नारायण, सी विलासराव साळुंखे आणि डी दिलाय विनोबा भावे. सो याचं योग्य उत्तर आहे डी विनोबा भावे. 1951 मधली गोष्ट आहे. विनोबा भावे यांनी एक गाव आहे पोचमपल्ली, पोचमपल्ली नावाचं, हे जसं तेलंगणा. सो पोचमपल्ली या गावाच्या याच्यातनं त्यांनी काय केलं, जे काही जमीनदार होते त्यांच्याकडनं ज्या जमिनी हे दान करणे अशी एक प्रथा पुढे प्रचलित होईल, म्हणून ज्या मोठ्या अशा जमीनदारांकडून ती जमीन जसं असेल तर ती दान घेणे थोडंसं, आणि त्या ठिकाणी पुढे ज्या ठिकाणी दान करणे असेल, सो म्हणून भूदान चळवळीचा प्रवर्तक म्हणून विनोबा भावे यांना म्हटलं गेलंय. सो हे गाव आहे पोचमपल्ली असेल. सो थोडक्यात जमिनीच्या संदर्भातला होता. जे मोठाले भूधारक शेतकरी असतील त्यांच्या माध्यमातून एक जमीन ही अल्प म्हणजेच की ज्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन नाही अशा व्यक्तींना ती देणं एक मदत होणे. सो त्याद्वारे असेल की जमिनीच्या संदर्भातला हा विषय. आणि म्हणून ही चळवळ जी ती विनोबा भावे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात पोचमपल्ली या गावातनं सुरुवात केलेली. बाकी सुंदरलाल बहुगुणा असेल तर ते पर्यावरण क्षेत्रातलं नाव जात. चिपको आंदोलन असेल, ओके, उत्तरेकडच्या भागात उत्तराखंडातनं सुरुवात झालेली. सो अशा विविध विविध बऱ्याचशा मोहिमा आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ह्या विविध ठिकाणी पार पडल्यात आणि त्याचं नेतृत्व देखील कोणी ना कोणी केलंय. सो नेतृत्व आणि ती चळवळ असेल असं देखील, म्हणजे ते नाव, नेतृत्वाचं नाव आणि त्या चळवळीचं नाव, असा देखील प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारला जात असतो. पुढे जाऊयात. नेक्स्ट. भारतातील पहिले सोने शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे, असा प्रश्न विचारलाय. ए भोपाळ मध्य प्रदेश, बी बंगळुरू कर्नाटक, सी शिरपूर महाराष्ट्र दिलंय, डी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सी शिरपूर महाराष्ट्र. शिरपूर महाराष्ट्र राज्यात, उत्तर महाराष्ट्रात तापीच्या खोऱ्यातलं हे शहर आहे, तापी खोरे, उत्तर महाराष्ट्रातील. आता इथे त्या ठिकाणी सोने शुद्धीकरण असेल. ऍक्च्युली सोने शुद्धीकरण हे भारतातला पहिलाच प्रकल्प आहे, महाराष्ट्रातला देखील पहिलाच प्रकल्प आहे की जिथे त्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं की सोन्याचं मूळ सोनं म्हणजे त्याचं शुद्धीकरण, की ज्याच्यामध्ये क्वालिटीचं असेल, की अशुद्ध शुद्ध ओळखणे असेल, अशुद्ध सोन्याचं रूपांतर पुढे शुद्ध पद्धतीने शुद्ध पद्धतीत करणे, अशुद्ध सोनं असेल. आणि त्याही पुढे ते जसं की त्याच्यावरती शुद्धीकरण करण्यासाठी हा जो प्रकल्प आहे तो मेन प्रकल्प आहे भारतातला. आणि म्हणून आज जर आपण सोन्याच्या खाणी जर बघितले की ते दक्षिण भारतामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतात, इव्हन आफ्रिका खंडात देखील आहे. आणि म्हणून आज रोजी जर बघितलं तर सोन्याच्या ह्या ज्या किमती त्यामध्ये 22 कॅरेट असेल, 24 कॅरेट असेल, सो म्हणून त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वाढ झाल्याची देखील दिसून येते. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिरपूर, महाराष्ट्र राज्यातला. पुढचा प्रश्न. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. अर्थ वसुंधरा दिनाच्या संदर्भात डेज वर्ण प्रश्न आलाय. ऑप्शन ए 2 फेब्रुवारी, ऑप्शन बी 22 एप्रिल दिले, सी 5 जून दिले, डी 16 ऑक्टोबर दिले. सो याचं योग्य उत्तर आहे डी 22 एप्रिलला आपण वसुंधरा दिन दरवर्षी साजरा केला जातो.
आता याच्यामध्ये आपल्याला पहिली पृथ्वी परिषद जी पार पडली होती ती 1992 मध्ये रिओ दी जानिरो हे ठिकाण आहे ब्राझील. कुठे हे ठिकाण? ब्राझील. आणि मग 1993 ला काय झालं होतं, बऱ्यापैकी राष्ट्रांनी UNFCCC ज्याचा फुल फॉर्म होतो युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हा ड्राफ्ट झाला. आणि मग 95 पासून COP1 ला सुरुवात झाली बर्लिन जर्मनी. आतापर्यंत बऱ्याचशा अशा COP कॉन्फरन्स ऑफ द पार्टीजच्या परिषदा झाल्या, ज्या जागतिक हवामान बदल विषयक परिषदा असतात, ज्या पृथ्वीवरचं तापमान कमी करणे, पर्यावरणाला वाचवणं, वन्यजीव आणि वनांना वाचवणं या संदर्भातली विविध विषय त्या परिषदांमध्ये घेतल्या जातात. ती आंतरराष्ट्रीय परिषद असते. 22 एप्रिल असेल. आता दरवर्षी आता 2025 मध्ये जो आहे यांनी 22 एप्रिल ऐवजी 22 मार्च ही डेट निवडली. म्हणजे कशाच्या संदर्भात निवडली? दरवर्षाला हाच दिवस असतो की जो आपण प्रश्न वसुंधरा दिन 22 एप्रिल असतो. पण यावर्षी कार्यक्रम जो आहे तो 22 मार्चला पार पडला. आणि ज्यामध्ये असं सांगितलं त्यांनी की 22 मार्चला इव्हिनिंगला म्हणजे रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यान जे अनावश्यक विद्युत आहेत, विद्युत दिवे ते बंद करावीत. म्हणजे सेव्ह द एनर्जी एक पर्यावरणाच्या संदर्भातील काही अशा जो सेलिब्रेशन असतं ते 22 मार्चला आज 2025 मध्ये वसुंधरा तास तास म्हणूया त्याला, वसुंधरा हवर्स याचं सेलिब्रेशन केलं गेलं 2025 22 मार्चला याच प्रश्नाशी रिलेटेड आहे. त्याचे योग्य उत्तर आहे 22 एप्रिल. पुढे जाऊयात. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देत असतो असा प्रश्न आपल्याला विचारला गेला. सो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिले. बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी राज्यपाल. सो ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बी राष्ट्रपतीकडे उच्च न्यायालय. आणि न्यायाधीश असतील उच्च न्यायालयात, राजीनामा कोणाकडे दिला जातो? राष्ट्रपतींच्या कडे दिला जातो. पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली अथवा त्या ठिकाणी अपॉइंटमेंट असेल हे देखील एक यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये देखील पूर्णतया आपण जर बघितलं वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणारी उच्च न्यायालय असतील. आता जसं आपल्याकडे महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालय. सो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास शपथ देण्याचं काम राज्यपाल हे करत असतात. आपण हे लक्षात घ्यायचे. आणि जसं राज्यपालांना शपथ देण्याचं काम हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश करत असतात. मग आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय आहे. ओके, मुंबई उच्च न्यायालय. तर आपल्याला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहे. पहिला जसं आपल्याला छत्रपती संभाजी नगरला एक आहे महाराष्ट्रात पहिला. दुसरा आहे नागपूरला आहे. आणि तिसरा आहे पणजी, गोवा या राज्यात. पणजी गोवा. ठीक आहे, पणजी गोवा असे 3 आपण लक्षात घ्या. गोवा बार काउन्सिल म्हणजेच पणजी हे देखील मुंबई उच्च न्यायालयाला कनेक्ट केलंय. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न अभ्यासताना याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे राष्ट्रपती. सो नागरिक शास्त्राशी रिलेटेड, पंचायत राजशी रिलेटेड किंवा स्थानिक प्रशासन संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल अथवा आपल्याला न्यायालयीन प्रक्रिया असेल, जे तालुका न्यायालय असेल, दिवाणी, फौजदारी हे काही ज्या बऱ्याच गोष्टी आपल्याला अभ्यासता येतील. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय असेल, खंडपीठ आपण जसं मुंबई उच्च न्यायालय, मुख्य जसं की आपल्याला हायकोर्ट आणि त्यानंतर वरचं सुप्रीम कोर्ट असेल. म्हणजे ते 2 राज्यांचा विवाद असेल, नदी पाण्यांवरनं असेल किंवा भूमीवरनं असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये अ, अ, लक्ष देत असतं आणि निवाडे मिटवत असतात. किंवा आपल्याला 2 देशांमधला जर विवाद असेल, उदाहरणार्थ भारत पाकिस्तान असेल, सिंधू पाणी वाटप करार असेल, जमीन किंवा बॉर्डरवरणाचा विवाद असेल, तर असा जो खटला आहे तो एक तर संयुक्त राष्ट्र संघटना भाग घेत असते त्याच्यात. नाहीतर मग आंतरराष्ट्रीय लेवलला जे एक न्यायालय आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँड, की जिथून त्याचा अभ्यास करून न्यायनिवाडे दिली जात असतात. सो अशा बऱ्याच गोष्टीवरनं आपल्याला मागील काही प्रश्नपत्रिकांचा वेध घेतला, अभ्यास केला तर त्याच्यावरनं आपल्याला प्रश्न विचारली गेलेली आहे. सो म्हणून विद्यार्थी मित्र, असाच अभ्यास करताना आपल्याला विविध प्रश्न आपण अभ्यासा
जेणेकरून टिक्कर मराठी सरळ सेवा या YouTubeच्या प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला विविध विषय असतील, इंग्रजी असेल, मराठी असेल, सामान्य ज्ञान असेल, अंकगणित, बुद्धिमापन, चालू घडामोडी असे बरेच आपल्याला विषय आपल्यापर्यंत आपली जी आमची पूर्ण जी टीम आहे, आपल्यापर्यंत विविध प्रश्न घेऊन येत असतात. आणि विद्यार्थी मित्र आगामी होणाऱ्या तलाठी भरती व इतर ज्या परीक्षा असतील त्याच्यासाठी देखील टिक्कर मराठी खास आपल्यासाठी असेच विविध प्रश्न इथून आगामी देखील पुढे घेऊन येणार आहात. आणि त्यामुळे आपला अभ्यास देखील खूप चांगल्या पद्धतीने आपण करताच आहात. पण आपल्याला एक मदत देखील पूर्ण टीमच्या माध्यमातून ही होणारच आहे. म्हणून आपण जर नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांनाही देखील सांगा. टेलिग्राम चॅनलवरनं देखील आपल्याला बरीच लिंक वगैरे किंवा लेक्चरच्या संदर्भातली माहिती आपल्याला मिळेल. ते देखील आपण फॉलो करा. आणि नक्कीच विद्यार्थी मित्र आपण छान अभ्यास करा. आगामी होणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्ही नक्की यश मिळवाल. सो तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.